नमस्कार मैत्रिणींनो, घेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। हे पहा, आता ब्लाऊजची तयार उंची घेतलेली आहे आपण 14 इंच प्लस 1 इंच 15 इंच। ब्लाऊजची छातीचं मार्जिंग आहे 9.5 म्हणजे 9 इंच 9 चौक 36। आता गळा रुंदी आपण घेत आहोत 2.5 इंचावरती। 3.5 इंच खालच्या साईडने आपण मार्क केलेला आहे। आपल्याला तयार गळा आहे 11 इंच। 3.5 इंच आपण खालच्या साईडने गळ्याची रुंदी केलेली आहे, वरती 2.5 इंच आणि खालच्या साईडने 3.5 इंच। अशा पद्धतीने आपण आता सरळ अशी लाईन मारून घेणार आहोत। 11 इंचाचा आपला रेडी होणार आहे। 11.5 इंचावरती आपण घेतलेला आहे, म्हणजे अर्धा इंच शिलाई मार्जिंगमध्ये। 2.5 इंचावरती पाहता वरच्या साईडने आपण घेतलेला आहे अंतर, आणि अर्धा इंच आतल्या साईडने घ्यायचा आहे। आपल्याला मटका शेप घ्यायचा आहे, त्यामुळे हलक्या हाताने असं आपण मटक्याचा शेप देऊन घेणार आहोत। 2.5 किंवा 3 इंच अंतरावरती खाली घेतलं तरी चालते। हे पहा, अशा पद्धतीने आपण मटका शेप तयार करून घेणार आहोत। 1 इंच अंतर राहील अशा हिशोबाने घ्यायचं, आणि त्यानंतर हलक्या हाताने असा राऊंड देऊन घ्यायचा, म्हणजे मटक्याचा शेप बरोबर येतो। तुम्हाला हवा तेवढा रुंद घेऊ शकता, हवा तेवढा आपण छोटाही घेऊ शकतो। मटका शेप थोडासा ब्रॉडच घेतला जातो। 36, 38, 40 एवढी रुंदी असेल तर मधली मार्जिंग आपली 4 इंच यायला हवी, अशा हिशोबाने घ्यायचं आहे। हे पहा, आता आपण गळ्याचा राऊंड घेतलेला आहे। खालच्या साईडने आपण डिझाईन घेणार आहोत। 3 इंचमध्ये आपली मार्जिंग राहणार आहे। 1.5 इंचाचं अंतर असं आपल्याला करून घ्यायचं आहे। 1.5 इंचाची पट्टी ठेवायची आहे, आणि 1.5 इंचावरती आपल्याला डिझाईन मार्क करून घ्यायची आहे। 1.5 इंच आणि खालच्या साईडनेही 1.5 इंच असं अंतर राहायला हवं। हे पहा, आता आपण असं हलक्या हाताने कर्व शेप असा देऊन घेणार आहोत। अशा पद्धतीने अशीच डिझाईन आपण करणार आहोत। साधी सोपी सिंपल डिझाईन आहे, खूप सुंदर वाटते। हे पहा, अशा पद्धतीने आता आपण थोडंसं छाप मारून घ्यायचं आहे। आता मेन फॅब्रिक आणि अस्तर हे दोन्ही आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे। फिटिंगच्या साईडला आपण खाली अर्धा इंच घेणार आहोत मार्जिंग, तर 1.5 इंचावरती 1.25 इंच असं यायला हवं। असं क्रॉसमध्ये थोडंसं करून नंतर अर्धा इंच बरोबर अशी खालच्या साईडने आपल्याला करून घ्यायची आहे। जशी आपण डिझाईन मार्क केली होती त्यावरतीच आपल्याला अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। व्यवस्थित असा कपडा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये करून नंतर आपल्याला असं सरळ कपडा घ्यायचा आहे, आणि हलक्या हाताने जिथे मार्क केलेलं आहे तिथे बरोबर ॲडजस्ट करून शिलाई घ्यायची आहे। कमरेची आपण जी जॉईन करत आहोत कपडा, त्याची थोडी क्रॉस घ्यायची दोन्ही साईडने। हलकीशी क्रॉस घेतली म्हणजे असं आतल्या साईडचं जेव्हा फिटिंग करतो तेव्हा कपडा असा निघाल्यासारखा दिसत नाही, त्यामुळे किंवा ज्यावेळेस तुम्ही कटिंग करता त्यावेळेसही तुम्ही करून घेऊ शकता। मी आपले ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये पहा मी अर्धा इंच टक्सपासून वरच्या साईडला असा क्रॉस कट केलेला दाखवलेला आहे। पहा, आता आपण ह्याला उलटवून घेणार आहोत, त्यामुळे आपण ह्याला दुमडवून घेणार नाही आहे। असंच आपण पूर्ण गळा स्टिच करून घेणार आहोत। नंतर आपण त्याला पलटी करून घेणार, बाहेरच्या साईडने सरळ करून घेणार आहोत। त्यामुळे आहे जसं आपण ड्रॉ केलं आहे तसंच आपल्याला ह्याला हे करून घ्यायचं आहे, स्टिच करून घ्यायचं आहे त्याच राऊंडवरतीच। हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण जसं आपण मार्क केला होता तसं पूर्ण आपल्याला असा हा कपडा स्टिच करून घ्यायचा आहे। चुन्या पडू देऊ नका, हलक्या हाताने सावरत असं करून घ्या। हा कडक कपडा आहे, त्यामुळे याला जास्त ॲडजस्ट नाही करावं लागलं। आता एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। मी नेहमी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, अर्धा इंच अंतर आतमध्ये राहील अशाच हिशोबाने आपल्याला कपडा कट करायचा आहे। एकदम शिलाईच्या जवळ करायचं नाही, किंवा जास्त एक्स्ट्राही करायचं नाही। असं जाडसर 4 पदर आले की व्यवस्थित अशी आपण जेव्हा वरच्या साईडने शिलाई देतो त्याला फिनिशिंगची, त्यावेळेस मस्त अशी जाडसर शिलाई बसते। कॅनव्हास नसला तरीही ब्लाऊज खूप छान बसतो। हा जाड कपडा आहे, त्यामुळे याला कॅनव्हास लावायची गरज नव्हती। हे पहा, आता आपण जशी डिझाईन मार्क केलेली आहे त्याच पद्धतीने स्टिच करून आता आपण कट करून घेणार आहोत। आणि जिथे बघा आता इथे कर्व शेप आहे, इकडे आपल्याला असे हलक्या अशा हाताने असे नॉच देऊन घ्यायचे आहेत। शिलाईवरती जायला नको, लक्षपूर्वक नॉच देऊन घ्या। मटका शेप दिलेला आहे तिकडे आपल्याला नॉच देऊन घ्यायचे आहेत। व्हिडिओ पाहता मैत्रिणींनो पण लाईक शेअर सबस्क्राईब करत नाही आहेत,
प्लीज व्हिडिओ लाईक कमेंट करत जा, शेअर करत जा. हे पाहता अशा पद्धतीने आपण पूर्ण नॉचेस देऊन घेतलेले आहेत. हलक्या हाताने आता पहा पलीकडच्या साईडने कपडा आपल्याला खेचून घ्यायचा आहे आणि सरळ करून घ्यायचा आहे. हे पहा असा हळूच घ्यायचा आणि खेचून घ्यायचा. आपण आता सरळ साईडने कपडा करून घेतलेला आहे. आता व्यवस्थित जसा आहे गळा तसं त्याचा शेप पूर्ण तयार करायचा आहे आपल्याला. मध्ये जरी तुम्हाला हे मटका जवळ दिसत असेल, जेव्हा आपण घालतो त्यावेळेस तो बरोबर व्यवस्थित येतो. हे पहा आता आपण त्याच्यावरती फिनिशिंगची शिलाई देऊन घेणार आहोत कमरपट्टीच्या साईडला. ज्या साईडला आपण कमरेचं हे केलेलं आहे, शिलाई केलेली आहे, तिथे पहा आता व्यवस्थित अशी दाब शिलाई मारून घ्यायची आहे. कपडा कडक आहे त्यामुळे व्यवस्थित असं बसतोय. अशा पद्धतीने पहा आता आपण कमरेच्या साईडला शिलाई देऊन घेतलेली आहे. पूर्ण व्यवस्थित अशी सरळ कपडा करून घ्यायची आहे. आता आपण नेकच्या साईडला शिलाई देऊन घेणार आहोत, दाब शिलाई. व्यवस्थित असं कडक कपडा असला तरीही त्याला फिनिशिंग द्यावीच लागते. व्यवस्थित आतमध्ये कपडा दाबला नाही आहे असं खात्री करून घ्यायची. हलक्या हाताने पूर्ण कपडा असा सरकवत सरळ करून नंतर त्याला दाब शिलाई देऊन घ्यायची. म्हणजे जसं आपण शेप स्टिच केलेला आहे त्याच पद्धतीने तो दिसतो. हे पहा अशी आपण पूर्ण याला शिलाई देऊन घेणार आहोत. इझी आहे, सुंदर आहे आणि नवीन डिझाईन आहे, त्यामुळे मी तुम्हाला ही दाखवत आहे. ब्लाऊज तर भरपूर असतात, भरपूर शिवते दिवसभर, पण त्याच डिझाईन परत दाखवायला बरोबर वाटत नाही. नवीन वेगळं असं काही वाटलं, तुम्हाला दाखवावं असं वाटलं तर मी नवीन डिझाईन टाकते. व्हिडिओ पहा, आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. नवीन असाल चॅनलवरती बेल आयकॉनची घंटी दाबा. नवीन व्हिडिओ तुम्हाला जेव्हा मी पाठवेल तेव्हा तुम्हाला ते बघायला भेटतील. अशा पद्धतीने पहा आता आपण गळ्याला वरच्या साईडने खालच्या साईडने दोन्ही बाजूने आपण स्टिच केलेलं आहे, दाब शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपल्याला साईडने पूर्ण असं कवर करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते नंतर आपण कट करून घेणार आहोत. हलक्या हाताने असं प्रेस करून व्यवस्थित अशी पूर्ण दोन्ही कपडे जॉईंट करून घ्यायचे. कुठलाही ब्लाऊज शिवत असताना मेन फॅब्रिक कधी एक्स्ट्रा ठेवायचं, अस्तर फक्त कट टू कट करायचं असतं, मेन फॅब्रिक कधी एक्स्ट्रा ठेवायचा. हे पाहता अशा पद्धतीने पूर्ण असं आपल्याला दोन्ही साईडने शिलाई कवर करून घ्यायची आहे. व्हिडिओ थोडे मोठे होतात, पण पूर्ण दाखवले तर समोर काही नवीन असतात त्यांना समजत नाही, त्यामुळे थोडा मोठा व्हिडिओ झाला तरी पूर्ण पहा, स्किप करू नका. हे पहा आता जेवढं एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तेवढं आपण कट करून घेणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने आपला हा नेक रेडी झालेला आहे. आता आपल्याला याच्यावरती लेस लावून घ्यायची, आधी आपण टक्स टाकून घेणार आहोत. खालच्या साईडने आपण डिझाईन केली त्यामुळे मिडलला असं ठेवायचं आणि 4 इंच अंतरावरती बरोबर अशी मार्क करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने. आता ह्याची लेंथ जास्त घ्यायची नाही, टक्सची 3 इंचापर्यंत आली तरी भरपूर झाली, कारण ह्याचा नेक डीप आहे. डीप नेक असतो तेव्हा 3 इंच जरी घेतलं तरीही चालते. 3, 3.5 तुमच्या हिशोबावरती गळ्याची रुंदी जशी असेल त्या हिशोबाने टक्स घ्यायचा. फक्त कमरेच्या साईडला तो 1 इंच दोन्ही साईडने असा कवर झाला पाहिजे, अर्धा इंच असा कवर करून घ्यायचा. हे पहा आता दोन्ही बाजूने आपण टक्सची मार्किंग करून घेणार आहोत. गळा किती रुंद आहे किती नाही आहे, गळ्याची उंची किती असते किती नाही त्यावरती टक्स अवलंबून असतो. या रिलेटेड पण तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा, त्यावरती आपण व्हिडिओ बनवू. हे पहा 3 इंच अंतरावरती बरोबर असे आपण टक्स मारून घेतलेला आहे दोन्ही साईडने. कधी आपण लेस वगैरे अटॅच करायची असेल तर आधी टक्स देऊन घ्यायचा आणि त्यानंतरच लेस अटॅच करायची, म्हणजे गळ्याची साईज बरोबर आपल्याला समजते. जेव्हा टक्स टाकतो तेव्हा गळ्याचा शेप वेगळा दिसतो आणि असा वेगळा दिसतो. टक्स टाकून घेतल्यानंतर परफेक्ट गळ्याची फिनिशिंग समजते आपल्याला. आता पहा आपण याला लेस लावून घेणार आहोत.
लेस लावताना कधीही पहा, जिथे आपला मेन फॅब्रिक असतो, आपला जो ब्लाऊजचा जो गळ्याचा नेक असतो त्या साईडने पहा आपल्याला 1 पॉईंट एवढं अंतर सोडायचं. एकदम कट टू कट अशी त्याला लेस जॉईंट करायची नाही. 1 पॉईंट एवढं अंतर सोडायचं समोरच्या साईडला आणि त्यानंतर लेस आपण ठेवून घ्यायची आहे आणि ती अटॅच करायची आहे. लेस लावताना कधी तिला खेचायचं नाही. हलक्या हाताने हळूवारपणे अशी लेस लावून घ्यायची. खेचली तर गळा असा उचकल्यासारखा होतो. घड्या अशामध्ये एकदम चून पडल्यासारख्या दिसतात. नेकच्या साईडला गळा उतरतो म्हणून काही जण असे खेचून लावतात. खेचून लावायची गरज नाही. व्यवस्थित अशी फिनिशिंग सहित 1 पॉईंट अंतर राहील याच हिशोबाने हलक्या हातानेच लेस लावून घ्यायची. कधीही जसा शेप आहे त्याच हिशोबाने लावायची. इथे कुठे कर्व वगैरे नव्हता त्यामुळे आपल्याला लेस काही दुमडवावी लागली नाही. सरळ आपण आहे अशीच लावून घेतलेली आहे. पहा, थोडं मागे पुढे झालं तर लगेच फिनिशिंग बिघडते. त्यामुळे हलक्या हाताने व्यवस्थितच अशी 1 पॉईंट अंतर सोडूनच लावायची. त्याला आपण डबल शिलाई मारून घेतलेली आहे. हे पहा, आता खालच्या साईडने कमरेच्या बाजूने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. साधा सिंपल ब्लाऊज आहे. खूप सुंदर डिझाईन वाटली ही. थंबनेलला मी फोटो टाकेल तुम्हाला. प्रत्येक कस्टमर आपल्याला पिक्स घ्यायला देतीलच असं नाही. आपण नवीन आहोत, आपल्याला यातली जास्त माहिती नाही, त्यामुळे मी प्रत्येकाचाच फोटो घेत नाही. जो कस्टमर व्यवस्थित असेल बाबा की त्याला फोटो द्यायला काही प्रॉब्लेम नसेल अशांचेच मी घेते. अशा पद्धतीने मस्त अशी आहे जशी डिझाईन त्या साईडने बरोबर आपल्याला अशी लेस लावून घ्यायची आहे. जिथे आपण टक्स टाकला आहे तिथे हलक्या हाताने व्यवस्थित कपडा सरळ करून नंतरच वरून शिलाई मारायची. आपल्याला लेस लावून घ्यायची आहे कारण तोही बाहेर असा दिसायला नको. कमरपट्टी लावली तर मग काही अडचण येत नाही, पण नाही लावली तेव्हा थोडंफार मागे पुढे होऊ शकतं. आता पहा, आपण इथे 3 इंच घेतलेलं आहे कारण वरच्या साईडला आपल्याला अजून त्याला जॉईंट करायचं आहे. शोल्डर पट्टी जॉईंट करायची आहे, त्यामुळे 3 इंच अंतर घेतलं नॉडसाठी आणि लगेच इथे आपल्याला नॉड अटॅच करून घ्यायची आहे. आणि लेस लावताना कधी लेसचा जो कलर आहे त्याच कलरचा धागा वापरा. ब्लाऊजच्या कलरचा धागा वापरू नका. वरच्या साईडने पूर्ण ब्लाऊजचा लुक जातो, फिनिशिंग छान येत नाही. हे पहा, आता आपलं असं ब्लाऊजचं फायनल लुक झालेलं आहे. थँक्यू.